बसलेली मंडळी नाही बरं का, नाही दगड फेक होईल. शांतीपूर प्रसाद एकनाथ महाराज शेवटच्या चरणामध्ये म्हणले, एका जनार्दनी सगळीच मरू दे आणि एकटीच राहू दे आम्हाला. सर्व या ध्यानामधला विकल्प म्हणून मला फक्त एकटीला भक्ती रुपये राहू द्याचं शांतीपूर एकनाथ महाराज या भारत समाजाला बोलतात. कसं एका जनार्दनी सगळीच मरू दे, एकटीच राहू दे आम्हाला. एकटीच राहू दे आम्हाला भवाने वडगाव हिंदुला. एकटीच राहू दे मला भवाने रोडगाव हिंदुला. एकटीच राहू दे मला भवाने रोडगाव हिंदुला. उठू नका आता 2 मिनिटं उठू नका, खाली बसा. अशाने उठलं की नवीन पोरांची निवेद उठून गेले. अखंडानंद सप्ताह संप्रदाय भाषेत अखंडानंद सप्ताह सुधारित सुशिक्षित भाषेमध्ये काय आहे, शिबिर आहे, कॉलेज आहे. ज्याला शाळा मास्तर व्हायचं आहे त्याला कोणतं कॉलेज आहे, डीएड कॉलेज. ज्याला डॉक्टर व्हायचं मेडिकल टाकायचं त्याला मेडिकल कॉलेज. वकील व्हायचं त्याला कोणतं कॉलेज, लॉ कॉलेज. फक्त हे कॉलेज आहे. फक्त मनुष्याचा जन्म आपण जन्मात आलो, तो जन्म मनुष्याचा कळावा याकरता हे कॉलेज आहे. 8 दिवसाचं 8 दिवस प्रत्येक महाराज येणारा तो एक डॉक्टर आहे, मेडीएमडी, प्रयोजन का कीर्तन का ते मुखावट शास्त्राचा आधारे आपल्या कानावाट मनावाटे इंजेक्शन गोळ्यांनी सलाईन देतात. मनपूर्वक त्याचा स्वीकार केला. आज्ञारूपी रोगात गुरपडलेला पेशंट निरोगी झाल्याशिवाय राहणार नाही. त्याला शिबिर म्हणतात. संप्रदाय भाषेमध्ये सप्ताह, सुधारित भाषेमध्ये शिबिर. फक्त मनुष्याचा जन्म आपल्याला मिळाला, फक्त कळाला नाही, कळवून देण्यासाठी हा शिबिर आहे. यामध्ये प्रत्येक मानवाला फक्त दान धर्म करता येते, ज्ञान सांगता येते. पशु प्राण्याला काही सांगता येत नाही, घेता येते. ते मी सोडलं तर घेता येतं आणि बांधलेल्या जागेवर हाता येत नाही. फक्त मनुष्य प्राण्याला दान धर्म करता येतंय. अन्नदान, धनदान, ज्ञानदान हे दान फक्त मनुष्याला करता येतात. काय लोकांची काय भाविकांची भावना असेल, आम्ही असं दिलं असतं पण आमचं जरा बरं झाल्याशिवाय परिस्थिती सुधारलं आम्ही भरपूर देऊ, पण तशी कधीच सुधारत नाही. देव आधी घेत असतो नंतर देत असतो. तुमची शेती सुद्धा बघा, तुम्हाला 40 पोत मका पाहिजे असेल तर आधी 5 ते 7 किलोची पिशवी रान आधी घेतय आणि मग तुम्हाला 40 पोती देते. बरोबर आहे. तुम्हाला 100 टन ऊस पाहिजे असेल रानात, तुमचा अगोदर 2 ते 3 टन ऊस रान आधी घेतय नंतर 100 टन देते. बरोबर आहे. या व्यवहाराचा त्यात काय फरक नाही. तुम्हाला बँकेकडे 1 लाख 2 लाख 4 लाख कर्ज घ्यायचं असेल तर आधी खातं उघडण्यासाठी 1000-10,000 रुपये बँक घेते. बरोबर आहे. तसाच देव आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केला, इच्छेची मनाची इच्छा, देव दिल्याशिवाय देतच नाही. तुम्ही 1 रुपया द्या, देव 100 रुपये देणार. 1000 द्या, 1 लाख 2 लाख रुपये आणि कायमच देणार. असा देव आहे. आधी घेतल्याशिवाय देव देत नाही. आणि फक्त दान करायचं फक्त मनुष्य प्राणी मात्रलाच आहे. अन्नदान केलं. अन्नदानाचं पण एक दृष्टांत सांगतो. अन्नदान केलं मनुष्य जन्मामध्ये, पुढचा जन्म मला कुत्र्याचा मिळू द्या, रेड्याचा मिळू द्या, बैलाचा मिळू द्या, कशाचा व्यवहार मिळत. पण ह्या जन्मात अन्नदान केलेलं पुढचा जन्म समजा कुत्र्याचा मिळाला, रेड्याचा मिळाला तरी बघा, रेड्याच्या जन्मात रेडा काय खातोय माहित आहे का? हरभऱ्याची डाळ, कणिक, पीठ, मक्याची डाळ खातोय रेडा. माणसाला मिळणार ती कशामुळे मिळाली माहित आहे का? मागच्या जन्मी मनुष्य प्राण्यामध्ये होता, त्या टायमाला त्याने भरपूर अन्नदान केलं. त्याचं फळ पुढचा जन्म कशाचा कर्मव्यवहार मिळाला, पण त्याला अन्न भगवंताला पोचवावं लागतंय. मला कुत्र्याचा मिळू द्या. बघा काय काय कुत्री साहेबाच्या बंगल्याचं टेबल आहे बसायला, वर फॅन आहे, दररोज साबणाने आंघोळ आहे त्याला. जर कुत्रा आजारी पडला तर डॉक्टरची व्हिजिटची गाडी दाराची, ती माणसाला अनाची गोळी मिळेल. त्याच्या कर्माचं फळ आहे. बघा काय काय कुत्री साहेबाच्या बंगल्यात आहे, त्याच जायला झाली दुसरी पिढी
ह्याच्या त्या दारात वड त्याच्यात खडखड जा, पोरं साडाचा बसल्या त्याच्या मागे जा, त्या पोरात दगड आण. जसं ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. म्हणून या आठवड्याने सप्ताह पहिलं वर्ष आहे. समाजाला काय अनेक महाराज लोक सांगतील बिले मोठा महाराज विद्वान नाही, पण तरी पण त्यांच्या महागाचा निदान वाचवा तरी आहे. तर या सप्त्यामध्ये सगळं हाताने दान जमा करा. प्रत्येकाने कीर्तन सर्वांचा 2 दिवस संपले तर 6 दिवस राहिले तर आळस करू नका. अनेकाला सांगा असं गर्दी करा आणि श्रवण करा. लक्षात ठेवा ना, आचरणात बी आणा. नाहीतर बाहेर झालेलं हा सवलत विसरून टाका. ती एक पॅकिंग आहे. मुखात हा शब्द दिला तो माल आहे, माल घ्या. एवढ्या साड्या फेडल्या कसं जरी असं चर्चाच करू नका. तिकडून तुम्ही थांबायसाठी एक पॅकिंग आहे, ती पॅकिंग टाकून द्या. मुखात येणारा शब्द आहे तो माल मात्र टाकू नका. आणि आणखी भावना आहे का, भावनाचा कार्यक्रम भरपूर आहे. कार्यक्रम संपवायचं ध्यान द्यायचं पुढे जाऊ नका. तोपर्यंत भजनी मिळाली गवळण किंवा आबा म्हणावा.